कॅमेरा चालू नाही गेला बसताय बघ, मालिक गलती हो गया. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण बऱ्याच दिवसांनी गोप्रोमध्ये ब्लॉग करतो आणि हो असा अधिराज. तर आपण सगळेजण चाललो आज काय लगेच होता फ्लाय बोर्डिंग करूसाठी, म्हणजे पाण्यातून असे वरती येतात ता. तू करतला असे वरती जातात, कसे वरती जातात झूम झूम झूम. आता बघूया झूम पुढे जाऊन बघूया. पहिल्यांदाच मी करतलंय, लय वेळा व्हिडिओ बघितलाय मी इंस्टावरती, पण आज पहिल्यांदा करतलंय. तू करतला हा? तर चला बघूया काय हाता नवीन. लकी दादाचा मित्र असा, त्याच्या तिकडे फ्लाय बोर्डिंग करूचा आपल्याक. तर चला. लकी दादा कोणाचं आहे ते फ्लाय बोर्डिंग? प्रतीक आणि त्यांच्या मित्र मंडळींनी एकत्र मिळून ते केलेलं आहे तारकर्लीला. तर त्या ठिकाणी आपण चाललो आहोत. ओके चला. तारकर्ली कोण वांडर वांडर असत ते बघा, मारुडी. या चला आपण पण जाऊया. चला तारकर्लीक जाऊया. आम्ही आता पोहोचलोय तारकर्ली जेटीवरती आणि इकडे प्रतीक कुबल यांचंच आहे ना. ड्रोन लावलं कुत्रो भारी बसलो. डायरेक्ट उडी मारून बसलो तो कुत्रो. हा गाडी काढल्याने इलो उडी मारले. चला मागे बसतात डायरेक्ट चालू केलं. रात्रीची थिएटरच्या समोर आमचे पानवाले काका, त्यांच्याकडे एक काका पान खाऊ घेतात मांजरीक घेऊन. जर पान नाही खाना पण ते स्कूटर मध्ये मागे सीटवर बसता मस्त घराने. सावलीत बस तोपर्यंत. हेच आहे काय रुद्रा? तर इकडे प्रतीक कुबल तुमचाच आहे ना. यांचा इकडे रुद्रा फ्लाय बोर्डिंग. हे बघा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हे बघा. तर मित्रांनो, आता आपण चाललो बोटमधून त्या आयलंडच्या मागे तिकडे जाऊन आपल्या फ्लाय बोर्डिंग करूचं असं. आधीला जाऊन बसला पण. तर चला आम्ही आता बोटीत बसत जातो. चला अरे बापरे, ये इकडे कसं उतरायचं? हातातलं सगळं आधी माका दे. फोन पण सोड, आपण सोड जरा थांब. तर आता या बोट मध्ये जायचं आपल्या. ओ भाई साहब, पहिल्यांदा या बोटात काय केलं त्या सांगा ती. या बोट कापलंय मी ते. आपलं हो. नको होतो, जादा दिलं देवान. म्हणजे आता 1 2 3 4 5 6 7 8 9. चला ओके. परत ती सगळं माझ्याकडे ह्या साईड. मी आधी जात आहे मग तू माझा बँक घ्या. होय. ओ बाई साहब, बोट अशी वाकडी होते. मी राहू हे घ्या. चला सगळेजण बोटमध्ये आता येले आणि आता आपण चाललो त्या पलीकडच्या आयलंडच्या पलीकडे फ्लाय बोर्डिंग करूसाठी. तर मी पहिल्यांदाच फ्लाय बोर्डिंग करतोय. हा फ्लाय बोर्डिंग ना मला घाबरवतास. बोर्डिंगच्या पलीकडे फ्लाय बोर्डिंग करू. हे थोडंही काढतात काय. आम्ही आता पोहोचलो लोकेशनवरती. त्या साईडने असे फिरान 5 मिनिटात पोहोचलो आणि इकडे रॅम्प असा मधोमध फ्लोट जाणार हो आणि समोर फ्लाय बोर्डिंग. हे लागू नये किंवा आपटू नये असं आपण, आपटू नये, त्याच्यामुळे आपण इकडे करू. आणि ही ऍक्टिव्हिटी करताना आपल्याला पोहायला येणं गरजेचं आहे की नाही, नाही? ह्याच्यात पूर्णपणे जेटस्की वरती कंट्रोल्स आहेत. जे पायाच्या खाली तुम्ही ब्लॅक हे दिसतात बरोबर, ते फ्लोटर्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही फ्लोट होता. म्हणजे हो. पाय तुमचे जे शूज जरी हेवी असले तरी ते फ्लोटर्स तुम्हाला वरती ठेवतात. आणि जॅकेट कंपल्सरी असतं. जॅकेटमुळे तुम्ही पाण्याच्या वरती राहते. जी अप्पर बॉडी आहे ती तुमची पाण्याच्या वरती राहते. पाय असतात ते पाण्याच्या खाली जाते. ओके. सुरू करणार आहे त्याच्या अगोदर बऱ्याच प्रकारे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले. आला
सुपरमॅन पोज. सुपरमॅन सारखी आहे. ही अशी पोज घेऊन तुम्हाला पाण्यात उतरावं लागतं. जेव्हा जेटस्कीवाला सांगतो की डिरेक्शन आपल्याला घ्यायचे किंवा पाईप स्ट्रेट करायचं. पाईप स्ट्रेट कशाला, तर जेव्हा पाईप गोल सर्क्युलर मोशनमध्ये फिरलेला असतो तेव्हा तुम्ही गोल जागेवर फिरण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा एक पाईप तुमच्या पायाच्या खाली यायची शक्यता जास्त असते आणि तेव्हा डिस्टन्स पण पाईपचं कमी होतं. त्याच्यामुळे तुम्ही जेटस्कीच्या खूप जवळ येतात. तेव्हा जेटस्कीवाला जेव्हा सांगतो सुपरमॅन पोज घ्यायची आहे तेव्हा सुपरमॅन पोज घ्या, तेव्हा हात पुढे करून सुपरमॅन पोज घेऊन आपले पाय पाठी ठेवायचे जेणेकरून तुम्ही त्या थ्रस्टने पुढे पुढे जाणार आणि एकदा पाईप स्ट्रेट झाला की जेटस्कीवाला तुम्हाला कम्फर्टेबल व्हायचं साईन विचारणार. ओके. थंडी लागते आता सांगणार नाही तो. याचे केस चुके कसे रावले तो पडलो नाही ना. एक नंबर भारीच. माका असं जमत की नाही माहित नाही पण ह्या बघून लय भारी वाटतं. बरोबर. पण मी ट्राय करतोय. अरे बघ खाली गेलो. परत सुपरमॅन. हो भारी रे. खतरनाक. दिसतं तितक्या सोप्या नसतं का रे या? हा दिसतं तसं नसता. ड्रोन मध्ये दिसतो आम्ही. खूप मजा येतात. या बात आहे. थोडं प्रेशर आहे बघ त्याला खाली. खूप प्रेशर आहे. आम्ही थांबलो आहो, तुम्ही नाही ना म्हणजे. व्हिडिओत बघतील आता. काय आता क्षितिज जाता शूज नका घातले पण जातो. हा? आता क्षितिज जाता चला. जॅकेट तिथं होय पुढे थोडे. आता हे उडणार आहे. तर क्षितिज दादा आता हवेत उडतेलो. उतरला पहिले उतरला. हा उतर ते असं खाली जाणार. बरोबर. सुपरमॅन. पूर्ण मागे जाणार. फक्त पुढे करून आणि तुम्हाला जिथे डायरेक्शन पलटी मारून पकडायचं ना रॅम्पला. रॅम्पला नको. अच्छा ओके. तुम्ही सुपरमॅन डायरेक्ट पुढे जाताय. ओके पूर्ण पुढे जायला पाहिजे. चला ओके. तुझ्याकडे परत येऊया. हे प्रतीक मंदार सांगता माका पण गुरुचा होता म्हण. ये हय थांबतोय. सुपरमॅन ऋतिक रोशन बाहेर गो. बाहेर येतो बघा. ए पडशील. पोहा घेता पाण्यात पडले तर तोंड बंद करू सांग. नाही तर माशा जातले. अरे सुपरमॅन. अरे पडले सुपरमॅन. येस अमोल आता आहे धपाक. कोणाक देव मासा बघूचा तो आहे येवा. काय म्हणतास तू? काय म्हणणार ए तुम्ही काय द्या आरुषी तू डॉल्फिन बघितला नव्हता ना? काय असं काय करतो? तोंडवर पडले. आरुषी तू डॉल्फिन बघितला नव्हता ना याच्या आधी? आता येऊ बघ येऊ बघ. यो घरातला. चला चला चल इलो 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 ए. ए वरती बघ. तू शॉट घे. थांब थांब थांब. मी घेतलं. बंट्या काय वाटतं तुका? काय वाटणार नाही. आधी केलं कधी तू? मी कधी केलेलं आहे तसं. मी काल ह्याच्यात बसलेले ना होडी आहे त्याच्यात. हा सेमच आहे काय? ह्या तरी काय नाही वाटलं. का बाबा डेंजर. ह्याच्यात तरी वाचायचे चान्सेस. त्याच्या वाचायचे चान्सेस नव्हते. गेलंय का खाली डायरेक्ट नाकार डायरेक्ट. काय रे गो. चालू नाही केलेला कॅमेरा. कॅमेरा चालू नाही केला बसताय बघ. मालिक गलती हो गया. कमान कमान. अरे वा जमल्या जमला. एका ठेवा रे. हयात ठेवा. कामाक ठेवा. एका ठेवा आता तुमच्या आंगडा. ट्रेनिंग देऊ. वा मस्तच. तर मित्रांनो आपला ह्या पाण्याच्या वरती जाऊन झालेला. ह्या पाण्याच्या ह्या काय तो? आता त्या पाण्याच्या वर बोर्ड दाखवलं. काय म्हणतो ते कर. लाईव्ह बोर्डिंग करून झालेला. 2-3 वेळा आपटलंय.
काय नाही पण लहानपणी कसे आई बाबा बनायचे की पडून पडूनच मोठं व्हायला हा, होतं बरोबर. त्याच्यातला प्रकार आहे. पण बऱ्यापैकी केलंय मी आता पण ती रील होईल. माझी रील होईल व्हायरल होशील पुन्हा reel देणार. पा! चला आता बंटी जाता तळ बांधताय दाबा. येस हा बांधन की हा. आता तुका बुचकळत सारखे पुढे तू आधी तोडायची नाही का लाईफ जॅकेट बांधलेली आई ग. लाईफ जॅकेट बांधला हो मजा येईल. पडत येऊची नाही रे शेर ती ह्या नाही येऊची पडायची नाही पडल्यावरती लागतं नाही. नाही नाही वा 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 अरे 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 जमेगा जमेगा. इथे या इथे या ये ह ये ह्याचे बूट सेल झाले. सैल होता ते बघायला ओके. मजेशीर वाटतंय पण करायलाही खूप जबरदस्त खूप कठीण आहे. माका होता सोप्या वाटलेला. पण एकदा सेटल झाला धमाल मजा आहे बरोबर सांगतो तर नक्कीच खालीच तुमच्याकडे पायवर मी देतो पायवर घ्यायचे वडा वडा आहे का वडा. बंटीला त्याने सांगितलं एकदम ताट राहतो बंटी एकदम लाकडासारखा ताट बंट्या पुन्हा ताट राहू नका. ताट राव. हात बघ हे कॅंगरू हा हा डान्स. अरे यस 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 नो 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 त्यांच्या जवळ आणि नको पुरे आता पुरे जवळ पुरे आमका भीती वाटता पुरे आमका होती भीती लय वाटता. जवळ नको. आधी बंटीला हा. शॉट ओ बंटी आमच्यासाठी आमच्यासाठी भगवान के लिए छोड़ दो. राहू ना मगाशी कसं राहिलेलं तर फायनली बंटी इलो हा. काय रे देव माशाची उलटी होई मला नको देव माशाची उलटी होई नको नको. अरे बापरे लय वेळ काढल्यान. बॉडी काढा केलंस ना तेव्हाच मला एक फोन आला. बॉडी काढा बॉडी काढा फोन मला रिसिव्ह म्हणजे सगळ्यात हा सगळ्यात टाइम बनपून घेतल्या. हो घेतला मध्ये याचा तो शॉट मिळेल. हो मजा येईल मजा. तर मित्रांनो एक नंबर एक्सपिरियन्स होतो. तुमका पण जर ह्यो एक्सपिरियन्स घेऊचो असाल तर खाली स्क्रीनवरती नंबर असतात तिकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही इकडे येऊ शकता आणि ह्यो अनुभव घेऊ शकता. एक नंबर अनुभव. मजा आली ना रे मजा तर फायनली आपण पोहोचलो परत एकदा जेटीवरती. बघून मजा आली आम्हाला बघून. मजा येईल. करू गोया होता मग मजा येणार. आणि जे आपल्याला नेक्स्ट टाइम परत येऊया आपण मंदार सोबत. हा तेव्हा नक्की फुल उडाया. हो. चला सगळेजण पोचलो आता परत एकदा किनाऱ्यावरती आणि आता तुमका माहिती देते बाकीची. तर आज आपण रुद्र फ्लाय बोर्डिंग केलं आणि आता आपल्यासोबत असा प्रतीक दादा. तर इकडे येऊसाठी ॲड्रेस आधी सांग. ॲड्रेस म्हणजे तारकर्ली जेटीवर मालवणपासून 6 किलोमीटर अंतरावरती तारकर्ली आहे आणि तारकर्ली जेटीवर जिकडे बोटिंग पॉईंट आहे हां. तिकडनं आपण पिकअप ड्रॉपच्या बोटने फॉक्स आयलंडवरनं आपण घेऊन जातो. आणि इकडे येऊसाठी बेस्ट टाइम काय आहे? बेस्ट टाइम म्हणजे असं काय सकाळ- नाही सकाळ हा दोन्ही टाइम मध्ये म्हणजे डे टाइम मध्ये म्हणजे अर्ली मॉर्निंग 9 पासून पुढे भरती सुट्टी असं काय नाही ना? असं काय नाही कारण Okay. जिकडे आपण करतो तिकडे पाण्याची डेप्थ जास्त असल्यामुळे भरती सुट्टीचं तसं काय Okay. प्रॉब्लेम नाही. आणि रेट वगैरे रेट आपले जे 15 ते 20 मिनिटाची राईड आहे त्याच्यासाठी Okay. 2500. त्याच्या पुढे 20 ते 25 मिनिटाची आहे तिकडे 3000 आणि जी 25 ते 30 मिनिटाची आहे तिकडे 3500 3500 असे रेट्स Okay. आहेत. तर तुम्हाला यायचं असेल तर नक्की स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आहेत. प्रतीक दादा कॉन्टॅक्ट करून नक्की इकडे येऊ शकतो. हो जास्त करून लोकल लोक आहेत त्यांनी याचा हां. आनंद घ्यावा अशी आमची म्हणजे मी इच्छा आहे. पण पहिल्यांदाच गेले माका एवढा माहित नाही होता की काय असतं पण खूप मजा येईल. भारी एक्सपिरियन्स होतो. तर सगळ्यांनी नक्की हो एक्सपिरियन्स घ्यावा. थँक्यू. तर मित्रांनो फ्लाय बोर्डिंग करून खूप मजा येईल. आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी ट्राय केलं. तर तुमका पण करूचं असत तर प्रतीक दादाचे नंबर मी स्क्रीनवरती दिला आहे. तर नक्की जावा आणि फ्लाय बोर्डिंग करा. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर. काळजी घ्यावा.